आज आपण घेणार आहोत नफा आणि तोटा हा टॉपिक. या टॉपिकमध्ये नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, तसेच त्या निगडीत जे सूत्र आहेत ते आपण पाहणार आहोत आणि त्यावरील काही उदाहरणेही घेणार आहोत. चला तर सुरू करूया. सर्वप्रथम आपण पाहूया की त्यामध्ये नफा आणि तोटा हा ज्या गोष्टीवर अवलंबून असतो ती म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किंमत. नफा आणि तोटा हा खरेदी किंमत आणि विक्री किंमत यावर कसा अवलंबून असतो. त्याआधी आपण खरेदी किंमत म्हणजे काय, तर खरेदी किंमत म्हणजे आपली कॉस्ट प्राइस, म्हणजेच ज्या किमतीत आपण वस्तू खरेदी करतो ती आपली झाली खरेदी किंमत. ओके. तसेच विक्री किंमत म्हणजे काय की एखादी वस्तू आपण खरेदी केल्यानंतर किंवा ती विकतो आपण नंतर, ती झाली त्याची विक्री किंमत. म्हणजे जी किंमत आपण ती ठरवतो की आपण एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्यामध्ये प्रॉफिट किंवा लॉस घेऊन ते आपण विकतो वस्तू, जी किंमत ठरवतो त्याला आपण विक्री किंमत असे म्हणतो. त्यामध्ये नफा झाला म्हणजे आणि तोटा झाला म्हणजे काय. ओके. तर थोडक्यात आपण एखादी वस्तू खरेदी केली, ओके, आणि ती वस्तू जास्त किमतीत विकली तर आपल्याला त्या व्यवहारात नफा झाला, म्हणजे तिथे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे असे आपण म्हणतो. ओके. म्हणजे ते नफा म्हणजे काय की विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जर जास्त असेल तर त्या व्यवहारात आपण नफा झाला असे म्हणतो. ओके. तसंच तोटा झाला म्हणजे काय की तोटा झाला म्हणजे विक्री किंमत ही जास्त असेल खरेदी किमतीपेक्षा. म्हणजे एखादी वस्तू आपण 20 रुपयाला खरेदी केली आणि ते आपण 15 रुपयाला विकली, म्हणजे आपण ते 5 रुपये डिफरन्स देऊन म्हणजे तोटा सहन करून ती विकलेली आहे, त्यामध्ये आपला 5 रुपये लॉस झालेला आहे, म्हणून आपण तिथे तोटा झाला आहे असे म्हणतो. तर त्यामध्ये आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा म्हणजे काय ते पाहूया. की शेकडा नफा म्हणजे एखाद्या व्यवहारामध्ये आपल्याला तोटा झाला असेल किंवा कोणालाही तोटा झाला असेल तर आपण 100 पैकी किती हे ज्यावेळेस काढायचं असते आपल्याला, की आताच उदाहरण पाहिलं की 20 रुपयाची वस्तू आपण 30 रुपयाला विकली, म्हणजे त्यात 10 रुपये आपल्याला नफा झालेला आहे. ओके. तर तो नफा आपल्याला शेकडामध्ये किती शेकडा नफा किंवा किती पर्सेंटमध्ये त्या व्यवहारामध्ये आपल्याला नफा झाला ते जर आपल्याला काढायचे असेल तर त्यासाठी सूत्र आहे की एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ओके. या सूत्रानुसार आपण शेकडा नफा काढू शकतो. म्हणजेच आपण जर उदाहरण पाहिले तर आपल्याकडे आहे की एकूण नफा, आता उदाहरणामध्ये आपण पाहिले की 20 रुपयाची वस्तू 30 रुपयाला विकली, म्हणजेच आपल्याकडं 10 रुपयाचा नफा झालेला आहे. ओके. तर 10 रुपये नफा झालेला आहे. सूत्रामध्ये टाकल्यानंतर 10 भागिले खरेदी किंमत आपल्याकडे आहे 20 रुपये. 20 रुपयाला वस्तू खरेदी केली होती, त्याला गुणिले 100. उत्तर येणार आहे ते पर्सेंटमध्ये येणार आहे. म्हणजे हा शून्याशी शून्य गेला, बे एक बे बे पंचे 10, म्हणजे 10 गुणिले 5 म्हणजेच 50%. म्हणजेच या व्यवहारामध्ये 50% हा नफा झालेला आहे. ओके. हा नफा आपण टक्केवारीमध्ये घेतला आणि जर नफा झाला, किती नफा झाला तर 10 रुपये हा नफा झालेला आहे. ओके. त्याचप्रमाणे आपण शेकडा तोटा हे काढू शकतो. शेकडा तोटा त्याचे सूत्र सारखेच आहे की एकूण तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 ते पर्सेंटमध्ये येणार आहे. तर आपण आता जी वस्तू खरेदी केली 20 रुपयाला ते आपण विकलेली आहे 15 रुपयाला, म्हणजेच 20 वजा 15 इथे आपल्याला 5 रुपयाचा तोटा झालेला आहे. तो जर आपल्याला शेकडा तोटा काढायचा असेल तर कसं घेणार की एकूण तोटा 5 रुपये भागिले त्याची खरेदी किंमत आहे आपल्याकडे 20 रुपये गुणिले 100 पर्सेंटमध्ये. ओके. हा 2 शून्याशी शून्य गेला, बे पंचे 10, म्हणजे इथे 25, म्हणजेच आपल्या इथे 25% हा तोटा झालेला आहे. आता आपण पाहूया की एखाद्या उदाहरणामध्ये आपल्याला दिले असते की एका व्यवहारामध्ये शेकडा नफा, समजा एका व्यवहारात शेकडा नफा 20% झाला. ओके. आणि ती वस्तू त्याने 5,000 रुपयाला विकली तर त्याची खरेदी किंमत किती असेल. ओके. किंवा खरेदी केलेली वस्तू त्याने 15% नफ्यावर किंवा तोट्यावर विकली असेल तर त्याची विक्री किंमत कशी आहे. या प्रकारचे उदाहरण जर आले तर त्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे विक्री किंमत बरोबर 100 अधिक शेकडा नफा, 100 अधिक शेकडा नफा भागिले 100 गुणिले खरेदी किंमत. म्हणजे थोडक्यात विक्री किंमत काढायची असेल तर 100 आपण ते शेकड्यामध्ये घेतो म्हणून 100 घेणार
प्लस शेकडा नफा किती झालेला आहे तो घेणार भागिले 100, त्याला गुणिले या पूर्ण कंसाला गुणिले आपण खरेदी किंमत घेणार आहोत. ओके. त्याचप्रमाणे आपण खरेदी किंमत काढायची असेल, खरेदी किंमत घ्यायची असेल तर 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा गुणिले विक्री किंमत, याप्रमाणे आपण घेऊ शकतो. हे सूत्र आहे की शेकडा नफा झाला असेल तर त्यामध्ये आपण 100 प्लस शेकडा नफा ॲड करतो. त्याचप्रमाणे शेकडा तोटा झाला असेल तर व्यवहारामध्ये शेकडा तोटा झाला असेल तर 100 वजा इथं शेकडा नफा घेणार आहोत. ओके, सॉरी, शेकडा तोटा किती झाला आहे तो घेणार आहोत. ओके, शेकडा तोटा किती झाला आहे तो घेणार, त्यानंतर भागिले 100 गुणिले त्याची खरेदी किंमत. त्याचप्रमाणे आपल्याला खरेदी किंमत जर घ्यायची असेल तर 100 भागिले 100 वजा शेकडा तोटा गुणिले विक्री किंमत. ओके, याप्रमाणे आपण उदाहरण सोडवू शकतो. त्यानंतर आपल्याकडे दोन सूत्र आहेत, हे दोन शॉर्टकटमध्ये सूत्र आहेत, त्याचा वापर करून आपण ते उदाहरण पटकन सोडवू शकतो. त्यामध्ये काय आहे की एखादी वस्तू आपण 35% नफा घेऊन विकली, एखादी वस्तू 35% नफ्याने विकली तर त्यासाठी सूत्र येईल की विक्री किंमत बरोबर 135% म्हणजे काय तर 100 प्लस 35% म्हणजे 135% त्यात नफा ॲड केला आपण 100 मध्ये आणि त्याची खरेदी किंमत. ओके, त्याचप्रमाणे एखादी वस्तू आपण 35% तोटा घेऊन विकली, तोटा सहन करावा लागला, त्यावेळेस आपण काय करणार की 100 वजा किती टक्के तोटा झालेला आहे त्याचा पर्सेंट घेणार आहे, त्याला गुणिले खरेदी किंमत या असे घेणार. आता काय उदाहरण पाहू, त्यावरून आपल्याला समजेलच की कसे त्याचे इथं टक्केवारी घ्यायची आहे. सर्वात प्रथम 40,000 रुपये प्रति मेट्रिक टन दराने 2.5 मेट्रिक टन लोखंड खरेदी केले. म्हणजे आता इथे खरेदी आपले येणार आहे, खरेदी किंमत काय केले की 40,000 रुपये दर आहे आणि 2.5 मेट्रिक टन हे लोखंड खरेदी केलेले आहे. म्हणजे 2.5 मेट्रिक टन गुणिले 40,000 रुपये त्याचा दर आहे. म्हणजेच आपली खरेदी किंमत झालेली आहे 25,100, म्हणजे इथं 1,00,000 रुपये, म्हणजे जिथे आपण 1,00,000 रुपयाला इथं आपण म्हणजे त्यामध्ये दिल्याप्रमाणे 1,00,000 रुपयाला ते लोखंड खरेदी केलेले आहे. ओके, हे झालं 1,00,000 रुपयामध्ये. हे पहिलं आपण खरेदी किंमत काढून घेतली. नंतर आता 48 रुपये प्रति किलो दराने ते विकले तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती. आता यामध्ये खरेदी करताना इथे मेट्रिक टन मध्ये खरेदी केलेले आहे आणि विकताना ते आपण किलोमध्ये विकलेले आहे. म्हणजेच आपण इथं 2.5 मेट्रिक टन ह्याच्या आधी कन्वर्ट करून घेऊ किलोमध्ये. म्हणजे त्यासाठी येणार 1 मेट्रिक टन बरोबर 1,000 किलो. म्हणजे इथे येणार 2.5 गुणिले 1,000 हे किलोमध्ये येणार, म्हणजे तिथे येणार 2,500 किलो. म्हणजे आपण ते किलोमध्ये कन्वर्ट करून घेऊ. आता ते विकायचं आहे 48 रुपये प्रति किलो दराने. ओके, म्हणजे 2,500 किलो हे लोखंड आहे ते 48 रुपये प्रति किलो या दराने विकणे आहे. म्हणजे त्याची विक्री किंमत येणार आहे, विक्री किंमत 2,500 गुणिले 48. ओके, हा जर गुणाकार करून घेतला तर तो येणार आहे आपल्याकडे 1,05,000 रुपये. ओके, याप्रमाणे आता आपल्याकडे आहे की विक्री किंमत आहे 1,05,000, खरेदी किंमत आहे 1,00,000 रुपये. म्हणजेच काय होतं येते की विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच यावर काय झालं, नफा झालेला आहे. म्हणजे आपण नफा कसा घेतो, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. इथं विक्री किंमत आहे 1,05,000 रुपये वजा इथं खरेदी किंमत आलेली आहे 1,00,000 रुपये. ओके, म्हणजेच या व्यवहारामध्ये 5,000 रुपये हा निव्वळ नफा झालेला आहे. ओके, पुढचं उदाहरण घेऊया. एक कार 1,25,000 रुपयास खरेदी केली आणि काही दिवसानंतर ती 1,00,000 रुपयाला विकली तर या व्यवहारात होणारा शेकडा तोटा किती. म्हणजे आता उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे की या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे. म्हणजे आपण खरेदी किंमत घेऊया की खरेदी किंमत किती आहे 1,25,000.
ओके. विक्री किंमत आहे 1,00,000 रुपये. ओके. म्हणजे या व्यवहारात तोटा झालेला आहे कितीचा, तर 1,25,000 वजा 1,00,000 रुपये, म्हणजे तिथे 25,000 रुपयाचा तोटा झालेला आहे. आता आपल्याला इथे शेकडा तोटा घ्यायचा आहे. म्हणजे शेकडा तोटासाठी आपल्याकडे सूत्र आहे की शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा भागिले त्याची खरेदी किंमत गुणिले 100. हा सर्व शेकड्यामध्ये येणार, म्हणजे पर्सेंटमध्ये येणार नाही, आपण इथे पर्सेंट घेतलेले आहे. ओके. त्यानंतर आपल्याकडे एकूण तोटा आहे, आपल्याकडे एकूण तोटा आहे 25,000 रुपये भागिले खरेदी किंमत आहे आपल्याकडं 1,25,000 गुणिले त्याला 100 येणार पर्सेंटमध्ये. त्यामध्ये आपण 0 हे 2 शून्य, या 2 शून्यशी गेले, हा 1 शून्य, हा 1 शून्यशी गेला, म्हणजेच 2500 भागिले 125. ओके. आता 25चा भाग देऊन गेला, 25 एका 25ला भाग गेला, हा 0 0, 25 5 125. ओके. तर हा पर्सेंटमध्ये, म्हणजे ज्याला आपल्याकडं 100 भागिले 5. ओके. याप्रमाणे हा 5 ने 5 दुने 10 आणि हा 0 पुढं पर्सेंट, म्हणजेच इथे 20% हा शेकडा तोटा झालेला आहे. म्हणजे या व्यवहारामध्ये जो कारमालक आहे त्याला शेकडा 20% तोटा झालेला आहे. म्हणजे 100च्या मागं 20 रुपये याप्रमाणे त्याला तोटा झालेला आहे. पुढचं उदाहरण घेऊया. 1200 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 1500 रुपयात विकली, यातील शेकडा नफा किंवा तोटा किती. आता इथे पाहूया की खरेदी किंमत आहे आपल्याकडे, खरेदी किंमत आहे 1200 रुपये आणि विक्री किंमत आहे 1500 रुपये. ओके. म्हणजेच आपल्याला दिसत आहे की ते विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजे तिथे त्याला नफा झालेला आहे. नफा किती झाला, 1500 वजा 1200, 300 रुपये. ओके. त्यामध्ये 300 रुपयाचा नफा झालेला. आता आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा किती हे काढायचे. म्हणजे इथे नफा झालेला आहे, म्हणजे आपण इथे शेकडा नफा घेणार आहोत. म्हणजेच शेकडा नफा बरोबर एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 येणार आहे आपलं पर्सेंटमध्ये. ओके. म्हणजेच आपल्याकडं एकूण नफा आहे ते 300 भागिले आपली खरेदी किंमत आहे 1200 गुणिले 100. ओके. उदाहरण सोडून घेतलं तर हा 0, हा 0, हा 0, हा 0, 3 1 3, 3 चौक 12, इथे 100, 100 भागिले 4. ओके. याला जर भाग दिला तर हा जातो 25चा भाग, म्हणजे 4 गुणे 8, बाकी राहिले 2, 4 पंचे 20, म्हणजेच आपल्याकडे आहे 25%. म्हणजेच या व्यवहारामध्ये 25%चा नफा झालेला आहे. ओके. पुढील उदाहरण घेऊया. एक साधे यंत्र 4,500 रुपयामध्ये विकल्याने 10% तोटा झाला. ओके. 10% तोटा झाला, तर यंत्राची खरेदी किंमत किती. तर सर्वप्रथम आपण यंत्र विकले, म्हणजे त्याची विक्री किंमत आहे आपल्याकडे 4,500 रुपये. ओके. किती टक्के तोटाने विकले, म्हणजेच आपल्याकडं तोटा आहे 10%, आणि आपल्याला घ्यायचं आहे की त्याची खरेदी किंमत किती असेल. ओके. म्हणजे आपल्याकडे सूत्र आहे की विक्री किंमत बरोबर, आपण अगोदर सूत्र पाहिलं होतं की विक्री किंमत बरोबर काय आहे, 100 वजा एकूण तोटा भागिले 100. ओके. त्याला गुणिले खरेदी किंमत. याप्रमाणे सूत्र आहे आपल्याकडे. खरेदी किंमतीचं सूत्र वेगळं आहे, तर आपण या सूत्रामध्ये जे घेणार आहोत त्यामध्ये पहा. आता विक्री किंमत दिलेली आहे आपली 4,500 रुपये. ओके. 100 वजा एकूण तोटा झालेला आहे 10% भागिले 100 गुणिले याला
खरेदी किंमत आपल्याला घ्यायची आहे. ओके, तर यामध्ये राहणार आहे की 90 भागिले 100 गुणिले खरेदी किंमत. इकडे आहे आपली 4,500 रुपये विक्री किंमत. आता खरेदी किंमत घ्यायची असेल तर आपण पक्षांतर काढून घ्यावं लागेल. म्हणजे हा जो 90 भागिले 100 हा बरोबर चिन्हाच्या एकाच्या बाजूला, म्हणजे त्याचे अंश छेदाला जाणार, छेद अंशाला जाणार. म्हणजेच 4,500 गुणिले 100 भागिले 90. ओके, उदाहरण सोडून घे. हा शून्य हा शून्य गेला, 9 1 9 9 5 45 हा शून्य. म्हणजेच खरेदी किंमत बरोबर आहे आपल्याकडे 50 गुणिले 100 म्हणजेच 5,000 रुपये. म्हणजेच हे जे यंत्र आहे ते खरेदी केलेलं आहे 5,000 रुपयाला, 10% तोट्याने ते विकलेलं आहे. म्हणजेच ते 4,500 रुपयाला विकल्यानंतर 500 रुपये त्याने लॉस घेतलेला आहे या यंत्रावर. ओके, पुढचं उदाहरण घेऊया. जर एका वस्तूची खरेदी किंमत तिच्या विक्री किमतीच्या 96% अधिक असेल तर त्याला शेकडा नफा किती झाला. ओके, म्हणजे इथे काय दिलंय की विक्री किंमत, आपण इथे विक्री किंमत ही 96% अधिक आहे. सॉरी, खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 96% अधिक आहे. म्हणजे आपण जर इथं असं मानले की विक्री किंमत आपल्याकडं 100 रुपये आहे. ओके, म्हणजेच आपल्याकडे खरेदी किंमत किती असेल की खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 96% अधिक आहे. म्हणजे 100 गुणिले 96%, 96% अधिक आहे. समजा विक्री किंमत आपण 100 घेतली तर खरेदी किंमत ही तिच्या 96% अधिक आहे. म्हणजे उदाहरण सोडून घेतलं तर 100 गुणिले 96 भागिले 100 याप्रमाणे पर्सेंट आपण भागिले 100 करतो. म्हणजेच हे 100ला 100 गेले. म्हणजे आपल्याकडे खरेदी किंमत आहे की 96 रुपये. आपल्याकडे खरेदी किंमत आली आहे की 96 रुपयाला ते आपण खरेदी केलेली आहे आणि ती विक्री केलेली आहे 100 गुणिले 96 अधिक 96% अधिक. ओके, तर खरेदी किंमत आपल्याकडे आहे की 96 रुपये. आता आपण नफा पाहूया. नफा किती झाला. नफा म्हणजे काय की विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे 100 वजा 96 म्हणजे किती 4. म्हणजे 4 रुपये एवढा नफा झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे की शेकडा नफा किती झालेला आहे. म्हणजेच आपण शेकडा नफ्यासाठी सूत्र पाहणार आहोत. शेकडा नफा बरोबर एकूण नफा भागिले खरेदी किंमत. ओके, गुणिले 100. ते येणार आहे आपलं शेकडामध्ये किंवा पर्सेंटमध्ये. ओके, तर एकूण नफा आपल्याकडं 4 भागिले आपल्याकडे आहे खरेदी किंमत आहे आपल्याकडे 96 रुपये. 100 त्याला गुणिले म्हणजे पर्सेंटमध्ये. ओके, याला भागून घेऊया की 4 1 4 24 चौक 96. ओके, म्हणजे 100 भागिले 24 असं ना. हे पर्सेंटमध्ये येणार. हे उदाहरण सोडून घेतलं तर हे उदाहरण सोडवल्यानंतर आपल्याकडे येते की 4.17%. म्हणजे तिथे शेकडा नफा झालेला आहे 4.17%. ओके, याप्रमाणे उदाहरण सोडवलेलं आहे. यानंतर अजून एक उदाहरण घेऊया. एक साधे यंत्र 8,800 रुपये विकल्याने 12% तोटा झाला तर यंत्राची खरेदी किंमत किती असेल. त्यामध्ये त्याची विक्री किंमत आहे 8,800 रुपये. त्याला तोटा झालेला आहे, शेकडा तोटा झाला आहे 12% आणि त्याची आपल्याला खरेदी किंमत घ्यायची आहे. ओके, त्यासाठी सूत्र आपल्याकडे विक्री किंमत बरोबर 100 वजा एकूण तोटा भागिले 100 गुणिले खरेदी किंमत. म्हणजेच आपल्याकडे आहे विक्री किंमत 8,800, 100 वजा तोटा झालेला आहे 12% भागिले 100 गुणिले त्याची खरेदी किंमत. ओके, तर हे उदाहरण सोडून घेतल्यानंतर मला इथे दिसेल 100 वजा 12 म्हणजे 88 भागिले 100
गुणिले त्याची खरेदी किंमत. ओके, म्हणजेच खरेदी किंमत बरोबर पक्षांतर करून घेऊया 8800 गुणिले 100 भागिले 88. ओके, 88 ने भाग केले 88 88 हा 1 हा 0 0 जसेच तसे, म्हणजेच त्याची खरेदी किंमत असेल 100 गुणिले 100 म्हणजेच 10,000 रुपये. म्हणजे या यंत्र खरेदी केलं ते 10,000 रुपयाला खरेदी केलं, 8,800 रुपयाला विकलं म्हणजे त्याचा 12% तोटा झालेला आहे. ओके, एक उदाहरण पाहूया शेवटचं आता. रणवीरने एक जुने यंत्र 80,000 रुपयास खरेदी केले. म्हणजे आपल्याकडे आहे त्याची खरेदी किंमत 80,000 रुपये. ओके, नंतर त्याने त्याच्या दुरुस्तीवर 5,000 रुपये खर्च केला. त्याचा नेण्या आणण्याचा खर्च झाला 1,000 रुपये. तो नेण्या आणण्याचा खर्च 1,000 रुपये झाला. ओके, तर त्याने ते यंत्र 25% नफा घेऊन विकले. ते एवढं सगळं करून एवढा खर्च करून ते 25% नफ्याने त्याने विकलेले आहे. तर त्या यंत्राची किती किमतीत विकले म्हणजे त्याची विक्री किंमत आपल्याला इथे घ्यायची आहे. म्हणजे त्याने किती रुपयाला विकले म्हणजे त्याला 25% नफा झालेला आहे. ओके, तर त्याचा टोटल खर्च जाऊन त्याला ते मशीन 86,000 रुपयाला त्याला ते आलेले आहे. म्हणजे 86,000 रुपये ते भेटलेले आहे. 80,000 खरेदी करून त्यावर खर्च करून ते 86,000 त्याला भेटलेले आहे. तर त्याची आपल्याला त्याची विक्री किंमत काढायची, कितीला विकल्यानंतर त्याला 25% नफा झालेला आहे. ओके, तर सर्वप्रथम आपण सूत्र पाहूया की विक्री किंमत बरोबर 100 अधिक एकूण नफा, त्याचा नफा किती झालेला आहे भागिले 100 गुणिले त्याची खरेदी किंमत. ओके, तर घेऊया की 100 अधिक नफा झालेला आहे त्याला 25% भागिले 100 त्याला गुणिले त्याची खरेदी किंमत. आता आपल्याकडे जर खरेदी किंमत दिलेली आहे 86,000 रुपये. ओके, व्यवहार सोडवलं तर हा 2 शून्य हा 2 शून्यशी गेले, वरती राहिले 125 गुणिले 860. ओके, हा जर गुणाकार केला 125 गुणिले 860 तर तो येणार आहे 125 गुणिले 86. ओके, 6 पंचे 30 3 6 गुणे 12 12 3 15 1 6 1 6 आणि 7. ओके, नंतर 0 8 पंचे 40 40 4 8 दुणे 16 16 4 20 2 8 1 8 आणि 2 2 10 म्हणजेच 10 750. ओके, म्हणजेच आणि हा एक 0 860 एक 0 म्हणजेच 1,07,500 रुपयाला त्याने ते मशीन विकलेले आहे. म्हणजे त्याची विक्री किंमत आहे 1,07,500. ओके, याप्रमाणे आपण प्रॉफिट अँड लॉस या उदाहरण सोडवले, ते सूत्र पाहिली. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.